तर आज गेलो माझ्या जुन्या शाळेत अचानक. नमस्कार मंडळी, तर मी आलो आहे गावाकडे कारण मला बोर्डाचे पेपर चालू आहेत त्यामुळे सुट्ट्या दिले आणि मी अभ्यास करण्यासाठी गावाकडे आलो. तर गावाकडचं वातावरण असं काही खास नाही सध्या, कारण इकडं ऊनही खूप वाढले त्यामुळे एवढं काही खास वातावरण नाही. तर मी लवकर उठलो, तयार झालो कारण आम्हाला जायचं होतं बाजारला. तर मी पप्पा निघालो बाजारला. तर इकडं बघा आमच्या परसबागेत मधले चिक्कूचं झाड, तर खूप म्हणजे खूप चिक्कू लागलेत आणि एकदम गोड चिक्कू आहेत. तर तुम्हाला दाखवा म्हणलं सहजच असं. तर मी पप्पा निघालो बाजारला. बाजार म्हणजे आमच्या गावचा बाजार नाही, शेजारच्या बारचा तोरंब्याचा बाजार. तर तोरंबा आमच्या गावापासून खूप जवळ असल्यामुळे आम्हाला काय वाटत नाही, आमच्याच गावचा बाजार म्हणतो आम्ही. तर मी पप्पा निघालो इकडे बाजाराकडे आणि इकडे बघा तोरंब्याचा बाजार. तोरंब्यामधून बघणारे कोण असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इकडे आम्ही सकाळी लवकर आलो होतो आणि त्यामुळं खूप गर्दी नव्हती आणि माळवही खूप असं एकदम फ्रेश फ्रेश आलं होतं आणि ऊनही तेवढंच लागत होतं कारण आता उन्हाळा सुरू झाला. तर इकडे बघा किती फ्रेश माळव आले. तर कारले कोण कोण खाते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आम्ही टमाटे, गाजर, ककडी असं वगैरे घेतलो आणि आता सध्या एकच झाले, एकच पक्ष, फक्त अभ्यासावर लक्ष, कारण बोर्डाचे पेपर चालू आहेत. त्यानंतर मी तयार झालो आणि तयार होऊन मी निघालो माझ्या शाळेकडे, जवाहर विद्यालय अंतूर. तर मी कसा दिसत होतो कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी पप्पा निघालो अंदूरला माझ्या शाळेकडे, जवाहर विद्यालयाला. जवाहर विद्यालय कोणाकोणाला माहीत आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. तर आम्ही जळकोटला थांबलो जाता जाता आणि इथं नाश्ता वगैरे केलो. इथला नाश्ता एकदम छान असतो, कधी पण आम्ही इथंच नाश्ता करतो. तर इकडे बघा इडली वगैरे घेतलो, असा नाश्ता केलो आम्ही. तर त्यानंतर आम्ही गेलो अंदूरला. तर अंदूरमध्ये पोचलो आम्ही आणि अंदूरमध्ये पोचल्यानंतर हे बघा माझी शाळा, जवाहर विद्यालय अंदूर. जवाहर विद्यालयामध्ये कोण कोण शिकले त्यांनीही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ही बघा माझी शाळा. त्यानंतर आम्ही आलो डायरेक्ट सनद घेऊन माकणीला. तर माकणी ही आमच्या गावापासून जवळ आहे, तर आम्ही तिथं फॉर्म भरलो. तर माझा नीटचा फॉर्म भरायचा होता. त्यानंतर आम्ही आलो शेतात. तुम्हाला तर माहीत आहे शेतामध्ये ऊस लावले, मी ते मागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं आहे. तर इकडं गव्हाची राशी झाली. धन्यवाद.